वळण आत्मकथन अभिवाचन. लेखक सरोज कुमार मिठारी. भाग 17वा. कॉलेजमध्ये आता नियमित वर्ग उपक्रम सुरू झाले होते. परिपाठासाठी आम्हा विद्यार्थ्यांचे गट नेमून देण्यात आले. आमच्या गटाचा परिपाठ दुसऱ्या दिवशी होता. तेव्हा प्रत्येकाने जबाबदारी वाटून घेतली. माझ्याकडे चिंतन सांगण्याचे काम आले. कॉलेजमधील माझे ते पहिलेच चिंतन, त्यामुळे घरी येऊन तयारी केली. पण माझ्या आयुष्यात आता आणखी एक मोठे वळण येऊ पाहत होते की जे माझे जगणेच हतबल करणारे होते. पप्पांनी आजवर केवळ दुसऱ्याच्या घरी राहून म्हशी सांभाळणे आणि त्यांच्याकडेच राहणे हाच उद्योग केला होता. अलीकडे घरगडी पद्धत बऱ्यापैकी बंद झाल्याने त्यांनी आपला शिरस्ता बदलला आणि कोल्हापूरचा रस्ता धरला. कपाळी गुलाल, पांढरा शर्ट, पांढरी विजार आणि डोक्यावर पांढरी टोपी हा त्यांचा नेहमीचा पेहराव. तोही स्वच्छ. तसेच त्यांचे वर्तनही स्वच्छ. शुद्ध शाकाहारी. मद्यपीच्या मैतालाही ते जायचे नाहीत. तंबाखू आणि चहा मात्र त्यांचा वीक पॉईंट. त्यासाठी वाटेल ते करण्याची त्यांची तयारी. एक पिशवी आणि खुरपे घेऊन सकाळी लवकर गाव सोडायचे. कोणाची गाडी मिळाली तर ठीक, नाहीतर चालत कोल्हापूर गाठायचे. काम शोधायचे आणि ते करून जेवढे मिळतील तेवढे रोख पैसे घेऊन संध्याकाळी घरी यायचे. कमावलेले पैसे त्यांच्या तंबाखू आणि चहापाण्यावरच खर्ची पडायचे. मुळात ते पैसे किती आहेत याचा हिशेब त्यांना कधीच जमला नाही. कोणी भल्या माणसाने कष्टाचे मोल बघून 100-200 रुपये दिले तर ठीक, नाहीतर 20-30 रुपयांवर माणूस घरी, विना तक्रार. आईचा आठवड्याला किंवा महिन्याला कामावरून मिळणारा पगार एवढेच हक्काचे पैसे, त्यावरच घर चालवायचे. सकाळी माझी कॉलेजला जाण्याची गडबड, तशी त्यांची कोल्हापूरला जाण्याची घाई. एक दिवस सकाळी त्यांच्या विजारीचा काठ रक्ताने भरलेला दिसला आणि ते ज्या खोलीत फिरत होते त्या खोलीतही ठिकठिकाणी रक्त पडलेले दिसले. बघून धडकीच भरली. काय झाले पप्पा, हे रक्त कशाचे? असे विचारल्यावर त्यांची विजार थोडी वर करून बघितले तर एकदमच धक्का बसला. त्यांच्या उजव्या पायाचा अंगठा पार कुरतडला होता. काय हो, एवढा अंगठा कुरतडला गेला आणि तुम्ही गप्प? या माझ्या प्रश्नावर ते म्हणाले, बाळ, माझं लक्षच नाही. तोपर्यंत आईने ते पाहिले आणि ती खालीच बसली. उंदरानं एवढा अंगठा कुरतडला, तुम्हाला जाग आली नाही, दुखलं नाही आणि सगळ्या घरातनं रक्त पसरत बसलाय? आई विचारू लागली तसे पप्पा म्हणाले, अगं मला काय माहीत, आत्ता बघितलं मी. बरं ठीक आहे, आपण दवाखान्यात जाऊया असे मी सांगितले. पप्पा आजपर्यंत कधी दवाखान्यात गेल्याचे पाहिले नव्हते. आताही ते जायला तयार नव्हते. दुखत नाही तर कशाला जायचं, हळद लाव, होईल बरं, असे त्यांनी आईला सांगितले. इतका अंगठा कुरतडलाय आणि हे दुखत नाही म्हणतात याचे मला आश्चर्य वाटले. आईला सांगितले, तू यांना दवाखान्यात घेऊन जा, डॉक्टर पाहतील. आईने जखम बांधली आणि घरात सांडलेले रक्त कापडाने पुसून काढले. मी सायकलने कॉलेज गाठले. तसा आज पहिल्यांदाच कॉलेजला येण्यास मला उशीर झाला, पण परिपाठ सुरू असतानाच पोहोचलो आणि थांबला तो संपला या विषयावर चिंतन सांगून रिकामा झालो. शिक्षकांसह मुलांना चिंतन भावले. गटातील सर्वांनीच परिपाठ चांगला सादर केला. सायंकाळी घरी आलो. पप्पांच्या पायाला ड्रेसिंग केल्याचे दिसले. काय म्हणाले डॉक्टर? ड्रेसिंग केलं त्यांनी, पण सरकारी रुग्णालयात दाखवा, इकडे आणू नका असे सांगितल्याचे आई म्हणाली. पण सरकारी दवाखान्यात का, असे मी विचारले. तेव्हा ती म्हणाली, ते काय बोललं नाहीत. डॉक्टर असे का म्हणाले असतील याचा मी विचार करू लागलो. कॉलेजमध्ये असताना जनस्वास्थ्य दक्षता समितीच्या शिबिरात आम्ही भाग घेतला होता. दीपक देवलापूरकर यांनी शिबिरात कुष्ठरोगाबद्दल माहिती सांगितली होती. त्या शंकेने माझ्या पायाखालची जमीन सरकली. कुष्ठरोग शरीराच्या ज्या भागात पसरतो तो भाग संवेदनाहीन असतो. तेथे थंड किंवा गरम काही जाणवत नाही. काही लागले तर जखम होते पण दुखत नाही. ही माहिती त्या शिबिरात मिळाली होती. पप्पांना नेमके काय झाले असावे
या विचाराने रात्रभर जागा राहिलो. दुसऱ्या दिवशी प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना घेऊन गेलो. तेथे डॉक्टरांनी पप्पांची जखम पाहिली आणि प्रश्नार्थक चेहरा केला. पुन्हा त्यांनी पायाची इतर बोटे बघितली. तेथे एका पेनाचे टोक त्यांनी टोचले आणि पप्पांना विचारले, दुखते का? पप्पा म्हणाले, नाही दुखत. पोरग्याला तेच सांगतोय आणि तो इकडं मला घेऊन आलाय. डॉक्टरांनी पप्पांच्या हातापायावर काही चट्टे आहेत का पाहिले तर काही नव्हते. इतरही तपासण्या त्यांनी केल्या आणि मला बाजूला घेत म्हणाले, हे बघा, शांतपणे ऐका. ही सगळी कुष्ठरोगाची लक्षणे आहेत, पण काळजी करू नका. ही प्राथमिक लक्षणे आहेत. तुम्ही वेळेत आल्यामुळं पुढील धोका टळला आहे. औषधे देतो. काही महिन्यांचा कोर्स आहे, पण त्यांच्या जखमेवर लक्ष ठेवून राहा. ड्रेसिंग रोज केले पाहिजे. ते पूर्ण बरे होतील. डॉक्टरांचे बोलणे ऐकून मला गरगरायला झालं. पप्पांना असलं काही होईल याची कधी कल्पनाही केली नव्हती. तेथेच खुर्चीवर बसून राहिलो. आता कोणाला सांगायचं? समजूत कशी काढायची? असे प्रश्न समोर उभे टाकले. कोणाच्या वाळल्या पाचोळ्यावर कधी पाय न ठेवलेला, आयुष्यभर ढोरासारखे राबलेला माझा बा आज अशा एका रोगाला बळी पडला होता की जो त्यांच्या समजण्यापलीकडे होता. पप्पा माझ्याजवळ आले. काय झालं बाळ? काय म्हणतात डॉक्टर? मला विचारू लागले. पप्पा, काही नाही. आता जखम पूर्ण बरी झाल्याशिवाय तुम्ही कुठेही बाहेर जायचे नाही. त्यांनी औषधं दिलीत, ती वेळेवर घ्यायची. एवढेच सांगून मी डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टर साहेब, त्यांना कशी लागण झाली असेल असे विचारले. एखाद्या उपचार न घेतलेल्या कुष्ठरोग्याचे जंतू हवेतून पसरतात. त्यातून त्यांना या रोगाची लागण झाली असेल असे डॉक्टरांनी सांगितले. ड्रेसिंगला इकडे लांब पडत असेल तर गावात एखाद्या डॉक्टराकडे केले तरी चालेल असे त्यांनी सुचविले. तेथून बाहेर पडलो. आईला घरी काय सांगायचे प्रश्न होता. निराशेने घरी परतलो आणि आई समोर दिसल्यावर मात्र मला भावनावेग रोखता आला नाही. काय झालं? का रडतोस? ती काकुळतीने विचारू लागली. धाडस करून आईला समजावून सांगितलं. ते ऐकून, अरे हे काय झालं र? म्हणून आई रडू लागली. बाळ, आता यांचं कसं होणार? या रोगाच्या माणसांना तर घरात ठेवत नाहीत. आता लोकांना कसं तोंड दाखवायचं? असे बोलून आईने हंबरडाच फोडला. पप्पा मात्र निर्विकारपणे बाजूला बसून होते. मी सांडलेलं रक्त हातानं पुसलं. मला पण होणार काय? त्या देवानं काही चांगलं केलं नाही बघ, असे म्हणत आईने टाहो फोडला. आई, शांत बस. त्यांना काही झालं नाही आणि तुला पण काही होणार नाही. रक्तातून हा रोग पसरत नाही. त्यामुळे तू रक्त पुसलेस म्हणजे तुला हा रोग झाला असे नाही. घाबरू नको. मला एवढे शिकवले आहे. मलाही कळते थोडेफार. आणि लोक काय म्हणतील तिकडे लक्ष द्यायचं नाही. कुठल्या देवाचा किंवा देवीचा तो कोप नाही. त्यांना आपण घरीच पूर्ण बरे करू, असे म्हणून मी आईला शांतपणे समजावून सांगितले. पण ड्रेसिंगचा प्रश्न होता. कोणाकडे जायचे? गावातील डॉक्टर मानसिंग भोसले माझ्या परिचयाचे होते. त्यांच्याकडे गेलो. त्यांच्याशी सविस्तर बोललो. तेव्हा ते म्हणाले, सूरज, काळजी करू नको, मी करेन ड्रेसिंग. त्यांच्या शब्दाने मला धीर आला. आईला तसे घरी येऊन सांगितले. बहिणीला यातले काही कळवायचे नाही म्हणून आईला स्पष्ट ताकीद दिली. कारण तिकडे बहिणीच्या नशिबाचे फेरेही उलटले होते. आमच्या दारिद्र्याने एका निष्पाप उमलत्या कळीचा कुस्करा झाला होता. आम्ही गरीब म्हणून आमची फसगत झाली की लग्न ठरविणाऱ्या म्होरक्यांनी फसवणूक केली, काही समजले नाही. लग्न ठरविताना आईच्या मावशांनी व्यक्त केलेली भीती खरी ठरली होती. आईसारखेच भोग बहिणीच्या वाट्याला आले होते. इकडे आड आणि तिकडे विहीर. अशा परिस्थितीमुळे बहिणीने आहे त्या नशिबाला धैर्याने तोंड द्यायचे ठरवले होते. त्यातच पप्पांच्या आजारपणामुळे तिला कोणताही त्रास वाढणार नाही याची काळजी मला घ्यावी लागत होती. वळण आत्मकथन अभिवाचन. लेखक सरोज कुमार मिठारी. भाग 17 समाप्त. धन्यवाद.